तर प्रवीण गायकवाड शाही फ्रेक प्रकरणामध्ये दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। दीपक काटेकडून गायकवाडांवरती शाही फेक प्रकरणामध्ये स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती दीपक काटेने शाही फेक केलेली होती। या संदर्भात काटे काय बोलणार हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पत्रकार परिषद आज होणार आहे। शाही फेक प्रकरणामध्ये स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। दीपक काटे यांच्याकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेकण्यात आलेली होती, त्याचा व्हिडिओही समोर आलेला होता। दीपक काटे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं। न्यायालयात हजर केल्यावर त्यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर ते आता पत्रकार परिषद घेणार आहेत। या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता या पत्रकार परिषदेमधून आहे। प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी आलेले असतात त्यांच्यावरती दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाही फेक केली होती। सौरभ वाघमारे या संदर्भातली माहिती देत आहेत। सौरभ, आधी प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद आणि आता दीपक काटे पत्रकार परिषद घेणार आहे, नेमकी काय भूमिका मांडायची दीपकला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून? अगदीच तृप्ती, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती मध्यंतरी अक्कलकोट या ठिकाणी जी आहे ती शाही फेक करण्यात आली। त्याच वेळेस की त्यांच्यावरती शाही फेक करणारा दीपक काटे याला जो आहे तो काही दिवसा अगोदर जो आहे तो अक्कलकोट न्यायालयानं जामीन मंजूर केला। त्यानंतर दीपक काटे जो आहे तो आज सोलापुरात पत्रकार परिषद घेण्याची जी आहे ती शक्यता एकंदरीत वर्तवली जाते। दीपक काटेवरती देखील अनेक प्रकारचे आरोप केले होते की दीपक काटे चंद्रशेखर बावनकुळेंच्या निकटवर्ती आहे, अथवा की दीपक काटे त्यावेळेस प्रवीण गायकवाडांचा कुठेतरी जीव मारण्याच्या हिशोबाने आला होता। असे सर्व जे प्रश्न आहेत की दीपक काटेच्या हल्ल्यानंतर उपस्थित झाले होते। आता दीपक काटे काय या सर्व प्रश्नांची उत्तर देतो ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे, कारण आज सोलापुरात दीपक काटेची जी आहे ती पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चित सौरभ, ही पत्रकार परिषद झाल्यास त्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।